ताजे पाव ताजे पाव आईला बिरमट एवढी आहे ती मला चिडवते ती ताजे पाव तुमच्या तर ताजे पाव इकडे इकडे बाबा बोला आजी किती देऊ पाव बघू एकदम खमांग भुसभुशीत आपलं खुसखुशीत आहे ती बघा नग बाबा हा काय झालं टोस्ट पाहिजे मला टोस्ट बी हाय की बघा ठीक आहे टोस्ट नग नग खारी पाहिजे खरी ठीक आहे खरी खारी नग मला दात नाही ती चावणार नाही मला हा मग काय देऊ ब्रेड पाहिजे मला मऊ मऊ आईला ब्रेड पाहिजे आजीला ब्रेड आणला का नाही कोणाच ब्रेड बहुतेक नाही बघतो आहे का हाय हाय ब्रेड हाय ठीक आहे ब्रेड पैसे नाही ते माझ्याकडे असं दे उद्या द्या की मग पैसे उद्या बी नाही ती मग कवा देणार उसाचं बिल आ देव हा बरं उसाचं बिल कवा येणार ऊस लाव देव आईला आजी काय टाइमपास करते इकडे ना ब्रेड टाइमपास करा बसले आजी काय काम जाता नाही ताजे पाव आईला भवानी पण झालेला नाही बघतो म्हातारीकडे पैसे येते का आजे कुठेतरी दिवळीत बिवळीत नाही तर साखरे डब्यात कुठेतरी पावडरी डब्यात 20 रुपये आहेत का बघ किती एवढे नाही ते म्हणलं नाही का माझ्याकडे पैसे काय फॅक्टरी विकत घ्यायची नाही उसाचं बिल आल्या मग त्या हो हा काय करते म्हातारे बुड्डे इकडे इकडे काय बुड्ढी असेल तुझ्या आई हल वाटायला आईच्या गावात ताजे पाव ताजे पाव ताजे पाव मावशी पाव देऊ काय नका नका जागायला तुझ्या आईला घरला जाय आलो काय आलोय का घरला जाय आलो ताजे पाव ताजे पाव मामा पाव पाहिजेत का अरे माझ्याकडे काय तुकड्याला स्वीकारायचं आईला सगळ्यांच्या ती काय ती पाव कुणाला ऐकू मग ताजे पाव अरे वा 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 काय गरमागरम कडक चाय पाव सपलेत नव्हता नाहीतर छान पाव खाल्ला असतं कुरुम 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 आहा ताजे पाव पाव देऊ काय नको आम्हाला नको आम्हाला नको आईला का पावच धंदा सुरू केला चालला म्हणजे बरं ताजे पाव आईला बरं झालं चाबर खाया पाव आलं ए पाव आलं इकडे किती देऊ पाव एक दे हा अरे खुळ्या पुढा नव एक दे सुट्टा एक दे खायला एक पाव तसा देता येत नाही मला मग तसाच घरला जा अरे खुळ्या शॅम्पल बघा एक दे की घेतो पाव मग आईला पावाच धंदा आगाव येणार अशाने थांबा देतो आवर लवकर फोड चागार झाला माझा ठीक आहे कसा वाटला एकदम कुरकुरीत खमा खुसखुशीत आहे का नाही थांब जरा काय झालं कसा आहे पाव अजून एक दे अजून एक कशाला चहा शिल्लक काय म्हणून म्हणजे टेस्ट बघायला दे मला एका पावानं काय कळत नाही इधर हा आईला टेस्ट वारी मागवणार मी काय हो अरे नाल्यात पडला अरे पाव दुसरा पाव दे की आईला बघून खाई नाही तुला बरं बरं आईला 3 पाव घेतले येणं का 100 रुपये अंगावाला माझ्या आता बहुतेक आता 4-5 पुढे घेणार असली हा एक नंबर आहे का नाही मग 4 पुढे देऊ का कसलं पुढं पावाचं स्कॅन आहे कशाचं एवढा काय बरोबर लागला नाही पाव पुढच्या टायमाला येताना चांगलं पाव घेऊन ये काय अरे फुकट्या बोडीच्या 3 पाव खाल्ले तुला कळलं मी तुझ्या तर ताजे पाव शे झाले पाव तरी कोणी घेतले नाही पाव व्हायला यो पावाचा धंदा काही चालला असं वाटत नाही मला अहो काय झालं किती बिझनेस झाला काय बायको आहेस का भित्ताड आहेस नवऱ्याला येऊ दे तरी नवरा एवढा दमून आला लगेच किती रुपयाचा बिझनेस झाला चहा पाहिजे तरी विचार बरं मग चहा ठेवू का कॉफी चहा ठेव ते पण बिन साखरच ठेव नाही परत साखर सपली म्हणून आणि पैसे मागशील काय झालं नक्की काय होणार आहे धंदा नाही चालला पावाचा माझा तरी मी तुम्हाला सांगत होते तो धंदा नका करू म्हणून मग काय करू अगरबत्तीचा धंदा करूया लय पैसे येतात तुम्हाला सांगते 10 सुगंधी काड्या 20 रुपयाला जातात बर देवा उद्या सकाळी ना तुझ्या देवळात ट्रक भरून अगरबत्त्या पेटवते पण या धंद्यात यश मिळू दे रे बाबा होय काय म्हणलीस काय भरून ट्रक भरून तुझ्या बाने ट्रक भर अगरबत्ती पिठवलेला का देवळात देवा हिचं काय ऐकू नको बाबा अहो असं काय म्हणू नका देवाचा कोप झाला ना तर कुठल्याच धंद्यात यश नाही मिळणार असं पण ट्रक भर अगरबत्ती कुठं आणू मी
काय पण करा, एक काम करा, माझे दागिने घाण ठेवा पण आणा. बरं ठीक आहे, आता काय आणलंच पाहिजे. अगे बायको चल बाहेर, काय झालं? अगरबत्तीचा ट्रक आणलाय. अय्या खरंच, चला चला. चल ये ये. हा काय? हा नाही, यो इकडं बघ. आला 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 आला. ही जरा अगरबत्त्या वासाच्या इत्या. हा एक नंबर काम केलंस बघ, ट्रक भरून अगरबत्ती आणल्यास. ही तर 30 रुपये. जा. हा होय तुमचा ट्रक? मग काय मोठा ट्रक आणू का? तू म्हणलेली ट्रक भर अगरबत्त्या देतो, मोठा ट्रक म्हणली नव्हतीस. सगळं तुझं ऐकलं मग करताना मरीन मी. चला. देवा, मी सांगितल्याप्रमाणे तुझ्या दारात ट्रकभर अगरबत्त्या पेटवल्यात. देवा, या धंद्यात तरी यश दे रे. चला धूप अगरबत्त्या, धूप अगरबत्त्या. पोरा या इकडे. देऊ का अगरबत्ती? कुठली आहे? मोगरा, जाई, जुई, जास्वंद, चाफा सगळे आहे. कुठले देऊ? झेंडा आहे का? गारवेल सोडून सगळ्या कुठले दिवसा गाडी बघा. इधर चंदन आहे. हे कुठलं आहे बघा, गुलाब आहे. नको नको, इधरा 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 झाले वाटत. काय आहे यार? केळ आहे ती. दिके 1 डझन. अरे केळं खाय आणले ती मला. यायला केळं मागायला लागले. अरे थांब 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 थांब. अरे म्हाताऱ्या, मागच्या महिन्यात मी केळी काय आलेलो तेव्हा काय म्हणलास? मला केळाची आलं ते बळा, आणि आता केळं खाऊ वाटते ती. डोळे लागले म्हणजे अगरबत्ती घे की. तसं नवं विचारलं. बरं उदबत्त्या घे, केळ देतो तुला. एक केळ घेऊन काय करू? एक केळ घेऊन त्यात उदबत्त्या खाऊन देवा पण ठेवायचे. हा म्हणजे उदबत्त्या घे बाबा. अरे काय झालंय, माझी बायको गेल्या माहेरला, त्यामुळे उदबत्त्या घेऊन काय फायदा नाही. अरे देवा पुढे उदबत्त्या लावणार आहेस का बायको पुढे लावणार आहेस तू? अरे तसं नवं, माझ्या बायकोकडे सगळा व्यवहार असतो या. अरे म्हाताऱ्या, काय जमीन नाव करायची नाही, उदबत्ती घ्यायची 20 रुपयाची. काय टाइमपास करायला लागलाय तू? इकडे उदबत्ती. आई नका बसून बसून म्हाताऱ्याच काय उद्योगच नाही. चला धूप अगरबत्ती, धूप अगरबत्ती, धूप अगरबत्ती. इकडे कोण आहे का? धूप अगरबत्ती. इकडं आहे वाटतं कोणतरी. धूप अगरबत्ती. भाकरी? ए काय भिकारी वाटलो काही? काय पाहिजे रे? मला काय नको आहे. मग काय पाहिजे? आणि इकडे काय रे तुझं? काय पाहिजे तुला? धूप अगरबत्ती. नाही आमच्या धूप अगरबत्तीचा. अरे तुला एकदा सांगितलं कळत नाही ना आमच्या धूप अगरबत्ती. अहो थांबा, धूप अगरबत्ती मागायला नाही का? आलोय धूप अगरबत्ती. नको मला तुझी धूप अगरबत्ती. बरं राहू दे घ्यायचं, पण दिवसा डोळ्यात दरवाजा लावून काय कर? अरे पोटात गडबड आहे, टॉयलेट मध्ये पाऊल टाकतोय तोपर्यंत इकडे दरवाजा वाजवतोय. आत पण जाऊ दे ना झालायस. असं आहे मी. बरं बरं जावा जावा. आता काय आहे रे तुझं टिंडाव? टॉयलेट मध्ये लावा अगरबत्ती, नाही की वास तरी चांगला येईल. तुझी आता जातो जातो, नाही इथंच घट रिपोर्ट धूप टाकशीला. जावा. अहो, आता अगरबत्तीचा व्यवसाय पण फेल झाला. आता ना मी सांगते तो व्यवसाय करा तुम्ही. काय न ग, तू सांगितलेला सगळे व्यवसाय फेल झाले ती. आता मी माझ्या डोक्याने व्यवसाय करणार आहे. कोणता? बायकांचा फेवरेट साड्यांचा व्यवसाय. अय्या खरंच? म्हणजे आता मला कुठल्या पण साड्या बघायला मिळतील आणि नेसायला मिळतील. लय हरकू नको, नुसत्या बघायला मिळणार, नेसाय बिसाय काय नाही मिळणार. कसला आहे सा? हा तसलंच आहे मी.